होय. हे घे. गरज लागली तर ठेवून घे. हे पैसे नको. अगं मीच देतोय. पण तरीही नको. दादांना नाही आवडणार. त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसेल असं मी काहीच करणार नाही. डॅड प्लीज ह्यासाठी मला फोर्स करू नको. डॅड माझ्याकडे आता हे जे काही आहे ना ते इनफ आहे. मला अजून एक्स्ट्रा काहीच नको आहे. मॅडम यावर पण एक सही लागेल. हो या बघा, या सगळा सामान आमचा नाही. या का घेऊन जावताल परत. हे बंधू ह्यातला काय एक सामान जाणार नाही परत, आधी सांगताय. तो माणूस काय बोललो ऐकला नाहीस काय? हा चारूच्या बाबांनी दिला ना तर मग तू काय होतसा कशा का ठेवता? हा घे ना गप. माका सांग कोणत्या अधिकाऱ्याने दिलेला हा? चारू अजून या घरची सून झालेली नाही ताई. ती सुद्धा या घरची पाहुणीचा. पण मंजू तर या घरची सून हा ना. काय मंजू तुझ्या भावात दिला ना तर समजायचा. तुका वया या सगळा? मंजू मी तुका विचारते, तुका वया या सगळा? या बघ मंजू, आपल्या लग्नात दादाने आईने तुझ्या वडिलांका नारळ आणि मुलगी एवढाच द्यावा असा म्हटला होता. त्यांचा शब्द मोडणार असस तू? तसा असत ना तर या सामाना सकट घराच्या बाहेर व्हायचा. ह्या बघ बंधू, चारू आणि श्रीनूचा लग्न ठरलाय ना. म्हणून तिच्या बाबांनी या भेट म्हणून दिलाय असा समज. मग तर अजिबातच नको. कारण जे लग्न कधी होणारच नाहीये त्याच्या नावाने भेट का घ्यायची? हो ना? श्रीनू तू काय बोला नको. हे लग्न पण होणार आणि हे सामान पण कुठे नाही जाणार. हो का? मला तुझी नाईलाजास्तव पोलिसात तक्रार करावी लागेल. हुंडा मागण्याची शिक्षा काय असते ते तुझ्या वकिलाला विचार. उपयोगी पडेल तुला तो माणूस. अच्छा म्हणजे आता तुमका माका पोलिसात देऊचा? हातात बेड्या ठोकूच्यात काय? हो, जर हे सामान परत गेलं नाही ना तर मला खरंच तुझी पोलिसात तक्रार करावी लागेल लाली. तुझ्या वागण्याला ना कुठेतरी आवर घालायलाच हवा. नाहीतर ना तू एक दिवस सगळ्यांना रस्त्यावर आणशील. बस बस बस, अजून नाही सहन करू शकत तुझं हे वागणं. नाहीतर काय, आता तर पाणी डोक्यावरून जाऊक लागला. मंजू आता तुम्ही दोघींनी मिळून ठरवा. या घरात या सामान राहणार तुम्ही. मका काम असत मी जरा बाहेर जाऊन येत आहे. तोपर्यंत दोघींनी मिळून ठरवा कायता. मी येईपर्यंत काय तो निकाल लावा. नाहीतर मी परत आल्यावर काय करेन या तुमका वेगळा सांगायची गरज नाही. कळला मा? ए बाई मी तुझ्या पाया पडते. आधी हे सगळं सामान परत पाठवून दे बाबा. गो मंजू. हो गप्पा बसा तुम्ही. तू आधी हे सगळं सामान परत पाठवून दे. तेवढ्यासाठी मला माझ्या डोक्यावरचं छप्पर घालवायचं नाही. पाठवते आधी. हो हो मी सांगते. दादा हे सगळं तुम्ही घेऊन जा. मॅडम अहो पेमेंट झालेलं आहे. आता हे सगळं परत कसं नेणार आम्ही? आणि नंतर तुम्ही म्हणाल की हे सामान आम्हाला पुन्हा हवंय तर दुकानात येऊन घेऊन जावं लागेल. आता पुन्हा होम डिलिव्हरी मिळणार नाही तुम्हाला. ऐका मॅडम, तुम्ही हे ठेवून घ्या सामान. बरं माफ करा मला, पण हे घेऊन जा. तुम्ही सगळं घेऊन जा. चला रे
उचला हे सामान. नाही 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 कुठेच नाही घेऊन जायचा. सगळं सामान घेऊन गेले, एक पण वस्तू नाही ठेवले. डॅड कसला विचार करतोय? ओवी बेटा, आज तुझी मॉम असती तर खूप खुश झाली असती. म्हणजे तुझी मॉम याच मातीत लहानाची मोठी झाली. तूही इथेच यावंस असंच तिला वाटायचं. तुझी इच्छा नसतानाही तू इथे आलीस, राहिलीस आणि इथलीच होऊन गेलीस. एवढंच नाही तर तुला आपल्या माणसांची, त्यांनी आपल्याकरता जे काही केलंय त्याची खूप किंमत आहे. हा समजूतदारपणा यायला मन मोठं लागतं. बेटा, तुझा इथे राहण्याचा डिसिजन बाप म्हणून मला जरी पटला नसला तरी माणूस म्हणून खूप आवडलाय. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. अगं उमा त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं, खूप सोसलंय तिने आमच्याकरता. त्यांची साथ सोडू नकोस. आणि हो, पैशाची गरज लागली तर मी तुझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवतो. नाही डॅड, प्लीज पैसे नको. दादांना आणि मावशीला नाही आवडणार ते. अँड त्याच्या फेसमधून घालतात ना, त्यात मला त्यांना अजून हर्ट नाही करायचं. आय नो बेटा, पण पैशाची गरज लागतेच ना. नुसतं इमोशनल होऊन काही फायदा नाहीये. डॅड प्लीज, मला पैसे लागले तर मी कळवेन ना तुला. प्लीज आत्ता नको. मी दादांसमोर तुझ्याकडून पैसे नाही घेतले, अँड आत्ता त्यांच्या पाठी मागून घेतलं तर मी त्यांना चीट केल्यासारखं होईल. आणि मी करू काहीतरी मॅनेज, बट प्लीज हे पैसे नको. ओके विजयराव, खरं तर एवढा सगळा झाल्यानंतर तुमच्यासमोर उभं राहण्याची पण माझी लायकी नाही. तरी कोपऱ्यापासून हात जोडून ती माफी मागते. बंधू, लालीताई जा काय वागला ना तुमच्याबरोबर, तर फारच चुकीचा होता. जमल्यास माफ करा. हो बंधू, माफी कसली मागता? घर म्हटलं की वाद येतातच. खरं तर मी चुकीच्या वेळी आलो. बंधू हो, उलट ओवी इथे आल्यापासून तिच्यात झालेला बदल बघून मला खूप समाधान वाटतं. दादा आणि उमाताईंबरोबर राहून ओवी बदलली आहे. बंधू, मुलांसाठी पैसे बँकेत ठेवून इस्टेट खरेदी करून काहीही होत नाही. त्यांना चांगले संस्कार कसे देता येतील याचा विचार करायला पाहिजे. बंधू, दादा आणि उमाताईंबरोबर राहून ओवी जे शिकते ते संस्कार, ते शिक्षण कितीही पैसे खर्च केले तरी कुठल्याही युनिव्हर्सिटीत मिळणार नाहीये. त्यामुळे खरं तर मी ऋणी आहे तुमचा. हो विजयराव, काय करता तुम्ही? बरं चला, येतो मी. दादा आणि उमा त्यांची काळजी घ्या आणि तुमची. होय होय, टेक केअर. बाय. बाय डॅड. येतो आहोत. आता काय करू मी? माझा हा प्लॅन पण फसला. आतापर्यंत श्रीनू माझ्या बाजूने असताना तर मला बाकी कोणाचीच गरज नव्हती. पण तो त्या 1.5 शाण्या ओवीच्या मागे. काही केलं त्याला माझं प्रेमच दिसत नाहीये.
मी पण त्या लाली आत्यांना पटवण्यामागे माझी एनर्जी वाया घालवते ती वेगळीच. त्यापेक्षा सगळा फोकस श्रीनूवर केला तर. आत्ता आलं माझ्या लक्षात. करेक्ट. आणि हेच माझ्या फायद्याचं आहे. बाकी मंजू आत्या आणि लाली आत्या दोघी माझ्या खिशात आहेत. आता जे काही करायचंय ते श्रीनूला माझ्या प्रेमात पाडण्यासाठी. आणि प्रेमाने नाही मानला तर दायची सारखं त्याचं सुद्धा नाक दाबायचं. म्हणजे लग्नाला हो म्हणण्यासाठी त्याला तोंड उघडावंच लागेल. वा चारू वा, तशी स्मार्ट आहेस तू. शाबास. आई आणि मंजू मामीचं माहित नाही, पण आज जर ते सामान परत गेलं नसतं ना, मीच या घरातून निघून गेलो असतो. आईने आज हद्द पार केली. श्रीनिवास अरे, कांता काका आणि बंधू काकांनी या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या नाही, हा त्यांचा डिसिजन. पण मंजू काकी आणि लाली आत्याला जर ह्या बेसिक गोष्टी घरात गरजेच्या आहे असं वाटत असेल तर त्यातही काही चुकीचं नाही आहे ना. अँड फ्रँकली स्पीकिंग, आय डोंट थिंक चारूच्या बाबांचंही काही चुकलं. आय मीन, त्यांनी जस्ट त्यांच्या बहिणीच्या आणि मुलीच्या सुखाचा विचार केला. दॅट्स इट. आणि चारू, तिचं वागणं, तिची पण बाजू घेशील तू? तिचं वागणं चुकीचं नाही वाटत आहे तुला? श्रीनिवास अरे, चारूचं प्रेम आहे तुझ्यावर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर जे म्हणतात तेच. ती तिचं प्रेम मिळवण्यासाठी काही करू शकते. मला कळत नाहीये ओवी, एकाच परिस्थितीत तुला सगळे कसे बरोबर वाटू शकतात? सगळ्या आपापल्या जागी त्यांच्या परीने बरोबर आहे श्रीनिवास. आता तुझंच घे ना, तू घराच्या बाहेर तुझी एक वेगळी चूल तयार केली. फॉर यू तू बरोबरच होतास ना. मला अजूनही तसंच वाटतंय. फक्त दादा मामाचा शब्द खाली पडू नये म्हणून मी गप्प बसलो. आणि तू, तुझं काय? एकीकडे माझ्याशी लग्न करणार नाही असं म्हणतेस आणि तरीही तू तुझ्या बाबांबरोबर गेली नाहीस. इथेच राहतेस मांगरात, ऍडजस्ट करून राहतेस. तुझं वागणं सुद्धा तुला बरोबरच वाटत असेल ना, हो ना? श्रीनिवास, मी दादा आणि मावशीसाठी इथे थांबले. मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही. हो, मी पण अजून किती दिवस? मला असं वाटलं होतं की 2-3 दिवसात आईला तिची चूक समजेल, ती दादा मामा आणि उमाईची माफी मागेल आणि त्यांना दोघांनाही घरात बोलवेल राहायला. पण नाही, दिवसेंदिवस आईचं वागणं अजून विचित्र होत चाललंय. श्रीनिवास, डोंट वरी, सगळं सॉर्ट होईल. आणि हे बघ, आपण आपल्या बाजूने प्रयत्न करत राहायचंय. मी करणार आहे. काय करणार आहेस तू? आईस, उद्या सकाळी तू फ्री असशील तर माझ्यासोबत येशील? हो, येईन.
कशासाठी ते नाही विचारणार? गरज नाहीये. म्हणजे उद्या भेटू. गुड नाईट. ओ येऊ काय? हा येवा येवा. नमस्कार नमस्कार. नमस्कार. दादा घरात असत का? हा हो असं आहे ना, आधी आत्ता यावा. यावा या 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 बसून घ्या. हा या हाय सर बसा. मंजू मंजू बोला काय काम हा? काय हो? काय झालं? अगो पाहुणे येलेत ना, जरा त्यांचा चहा पाण्याचं बक्षीस. हो बघते. दादा घरात दिसत नाही, काय गेलं? हा, ते दादा बाहेर गेलेत. तरी पण कितको वेळ लागतलो त्यांका येऊ? दहा काय हा की दहा माका माहित नाही हा, पण दादा इलो ना तर निरोप देते मी तुमचं. बरं एक काम करतास, त्यांका जरा फोन लावशात. काय हा आमचा जरा तातडीचा काम असा ना. मग तुम्ही हैसर कशाक वेळ काढतात? दादा खोत ना आता इथे नाही रवत. हा काय? हा त्यांनी घर सोडल्यानी. हा हो मग खय राहतात ते? बाजूक आमचा मांगर हा ना, तिकडे राहतात ते. हा तुम्ही तिकडे जावा. ताई गपराव, मी बोलताय ना, मध्ये मध्ये लुडबुड करा नको. बोलतोयस तू हा, पण स्पष्ट बोलत नाहीस. त्याचा काय? अरे कधी ना कधीतरी सगळ्यांका कळणारच हा, ते इकडे नाही राहत. ते त्यांनी घर सोडल्यानी हे किती दिवस लपून ठेवणारच? हा बंधू, हे काय ऐकतो आम्ही? दादा खोत मांगरात राहतात, काय झालं? नाही ता ना त्यांका जाऊन विचारा. हा आमका कशाक विचारतास? चहा आणलाय. थांबा हो, चहा तर घेऊन जावा. नाही नको, आम्ही येतो. ज्या घरात दादांका बाहेर काढल्या हा, त्या घराचा पाणी सुद्धा आमका नको. चल जाऊया. अहो ह्या घ्या उपीट. तुम्ही घेते ना. दादानू, आत येऊ का? या 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 ना, या आतमध्ये या. नमस्कार. नमस्कार दादा. या बसा बसा. दादानू, तुम्ही बरे आसात मग? हा उत्तम. उमा जरा चहाच बघताय ना? होय होय. दादानू, तुम्ही असं मांगरात येऊन राहतास, घरात काही वाद झाले आहेत का? घ्या ना. नाही नाही, असं काय वादबीत काय नाही, सगळं आलबेल आहे. काय झालं, आई अचानक आम्हाला सोडून गेली आणि सगळी जबाबदारी माझ्या एकट्यावर पडली. घरातला मोठा मी आहे ना. मी पण विचार केला की माझी भावंड लहान आहेत, त्यांनी आतापर्यंत कधी जबाबदारी घेतलेली नाही, तर म्हटलं या निमित्ताने ते पण जबाबदारी घ्यायला शिकतील, म्हणून मी निर्णय घेतला आणि मी इकडे येऊन राहिला. दादानू, तुमची बहीण ज्या काय बोलली ना, त्याच्यावरनं मात्र आमका असा वाटाक नाही हा. काहीतरी वाद झालेत आणि तुम्ही बाहेर पडलात असाच वाटला आमका. नाही नाही नाही, अजिबात असं काय नाही. अहो माझी भावंड आहेत ती, माझ्या मुलासारखी असत. अहो त्यांच्याशी काय वाद घालणार, हे चालूच असतं ना घरात. घ्या चहा घ्या. चहा.
बरं मंडळी, कसं काय येणं केलं? काही काम होतं का? माका ट्रॅक्टर खरेदी करूचो असा. आधुनिक असा, पण हल्ली कामाक खंय माणसा गावनच नाही ना, म्हणून ट्रॅक्टर घेतय. बँकेत कर्जासाठी अर्ज केलो हा. शासकीय अनुदान सहाय्य योजनेअंतर्गत मी कर्ज घेतलंय. तुमका तर माहितीच असा, ह्या योजनेअंतर्गत कर्ज घेतला तर काय तारण ठेवचा लागणार नाही. ते बँक मॅनेजर माका बोलले की तुम्ही जर कर्जाचे हप्ते व्यवस्थित फेडशात, अशी जर दादा खोद हमी देत असतील तर आम्ही विचार करतो, म्हणून तुमच्याकडे येलो. मग काय कर्ज वेळच्या वेळी फेडाल ना? होय दादानो, होय तर कर्ज फिटा सर माझी जमीन तुमच्याकडे तारण ठेवते.